पुढची बातमी, कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा दावा एका शेतकऱ्याने केलाय। रोशन कुडे हे चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातल्या मिंथूरमधले रहिवासी आहेत। सावकाराने पैसे देण्याचा तगादा लावल्यामुळे आपल्यावर किडनी विकायची वेळ आली असं रोशन यांनी म्हटलंय। सावकाराच्या सल्ल्यामुळेच 8 लाख रुपयांना किडनी विकल्याचा आरोप रोशन कुडे यांनी केलाय। कुडी आहे आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात। यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशांत ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी। त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत, सोना पण विकलाय। सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय, गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे। तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी। लक्ष्मण माझ्या मागील सगळ्याला लावला की किती झाल्या पैसे दिले। त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने वर्कशॉपमध्ये भेटून ठेवलं। त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता पण वरून पळून गेला, गेटवरून लावून। त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं। पुढची बातमी, दरम्यान या प्रकरणी विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। मीच तो प्रकरण काढलेला होता। त्या पोराला परदेशात जावं लागलं। चायनाजवळ एक छोटासा देश आहे, तिथे त्याला नोकरीसाठी, आणि तिथून त्याला मी वाचवून आणलं सगळं माझ्या एफर्ट्स लावून, आणि ती पूर्ण, नाहीतर त्याचा जीवच गेला असता तिकडे। तो माझ्याच मतदारसंघातला मुलगा आहे, ब्रह्मपुरीचा, आणि त्याची चौकशी मी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन सर्व काही चौकशी करायसाठी मी त्यांना सांगितलं आहे। असा सावकारी अनधिकृत जर करणारा सावकार असेल तर सगळ्यात आधी त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्याला किडनी विकावी लागते। आम्ही सातत्यानं शेतकऱ्याच्या कर्जाविषयी सरकारला बोलतो, सरकार हे कानावर घेत नाही, फक्त चुकीच्या खोटाड्या घोषणा सरकार करतं। परंतु एका शेतकऱ्याला किडनी विकावं लागणं स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी, याच्यासारखं दुर्दैव नाही। ह्या गोष्टी महाराष्ट्रात होतात, त्याच्यापेक्षा हे मोठं दुर्दैव आहे। तर ही घटना गंभीर असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। या प्रकरणाची माहिती घेऊन कडक कारवाई करू असंही आश्वासन बावनकुळेंनी दिलं आहे। परतावा करण्यासाठी चंद्रपूरमध्ये एका सावकारानं शेतकऱ्याला चक्क किडनी विकायला लावली। चंद्रपूरमधल्या मिथूर इथला एक शेतकरी रोशन कुडे यांना हा दावा नाही। मला जी काय आता तुम्ही माहिती दिली आहे तातडीने मी माहिती घेईल आणि आम्ही कडक कारवाई करू। असं झालं असेल तर, आणि व्यापाऱ्यांनी जर असं केलं असेल शेतकऱ्याशी, तर आम्ही कडक कारवाई। किती गंभीर आहे हा प्रकार? गंभीरच आहे, असा प्रकार होणे गंभीर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.